मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे. फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात. मेरा वचन ही है मेरा शासन. आश्रितल्या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यात जणू डायलॉग बाजीचा सामना रंगला होता. कारण व्यासपीठावरती राजकारणातले शोमॅन डायरेक्टर अर्थात देवेंद्र फडणवीस सगळ्या गोष्टी फ्रेम टू फ्रेम पाहत होते. त्यामुळे सुरेश धस यांनी पहिले सुपरस्टार राजेश खन्नांपासून सुरुवात केली. 1.5 किलोमीटर पर्यंत 400 लोक मला दगड हाणीत होते. मी दगड खात होतो. कितीतरी शिव्या खाल्ल्या. पण मी म्हणलं होतं राजेश खन्नाचा दुश्मन चित्रपट मी आठवला की त्या दुश्मन मध्ये ओरडण्यामध्ये खुंटेफळचे सुद्धा लोक असतील. याच माझ्या बांधवांनी मला दगड मारली. राजेश खन्नांच्या दुश्मन सिनेमानंतर सुरेश धसांनी मोर्चा वळवला तो महानायक अमिताभ बच्चन यांच्या दीवार मूवीकडे. कारण सुरेश धस हे बिग बींचे फॅन आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही. शशी कपूर इन्स्पेक्टर दाखवले आणि अमिताभ बच्चन जरा झंटा भांटा दाखवला. तर अमिताभ बच्चन शशी कपूरला म्हणतो, मेरे पास गाड़ी है, नौकर है, चाकर है, पैसा है, धन है, दौलत है, तेरे पास क्या है? त्यावेळेस शशी कपूर म्हणतो, मेरे पास माँ है. अमिताभ बच्चनच्या दीवारनंतर सुरेश धस यांनी त्यांच्या राजकीय दीवारचा डायलॉग मारला. मला म्हणते तेरे पास क्या है? तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे. दुश्मन आणि दीवार नंतर सुरेश धस बाहुबली सिनेमाकडे वळाले. फक्त आशा आणि आकांक्षा देवेंद्र फडणवीस याच नावाकडून आहे. आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही, मिळणार बी नाही. फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात. सुरेश धस यांची जबरदस्त डायलॉग बाजी झाल्यानंतर पंकजा मुंडेही मागे राहिल्या नाही. सुरेश धस काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंना शिवगामी म्हणून संबोधत होते त्याची आठवण करून दे पंकजा मुंडेंनी जोरदार धमाल उडवून दिली. कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत. काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते. तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला. शिवगामीचं वाक्य असतं, सुरेश अण्णा धस कुठे गेले? जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता, आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो. शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन. एकीकडे या दोनही नेत्यांच्या डायलॉग बाजीला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली तर दुसरीकडे या नेत्यांनी डायलॉग बाजीतनं एकमेकांना कोपरखळी मारल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. आष्टीच्या या कार्यक्रमामध्ये दीवार आणि बाहुबली सिनेमाची जोरदार डायलॉग बाजी झाली. या दोन्ही सिनेमामध्ये दोन भावंडांच्या संघर्षामध्ये आईची कुचंबना होताना आपण बघितली. बीड जिल्ह्यातील एकाच पक्षातील पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्या संघर्षात देवेंद्र फडणवीस यांची कुचंबना होते की काय अशी परिस्थिती आहे. या सगळ्या संघर्षामध्ये बीड जिल्ह्यासाठी सरकारने असं काम केलं पाहिजे, बीडच्या जनतेला जर कुणी विचारलं तुम्हारे पास क्या है तर त्यांना अभिमानाने म्हणता आलं पाहिजे मेरे पास सरकार है. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, आष्टी. आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्येप्रकरणी सध्या मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशी करायची परवानगी मिळावी अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून केली गेली आहे. त्यावरती कोर्टानं दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज का हे पटवून द्या असे आदेश दिलेत. यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदतही मिळाली आहे. त्याचबरोबर याचिकाकर्त्यांचा हेतू काय याबद्दलही माहिती मिळावी असं कोर्टानं सांगितलंय. अनेक तपास एजन्सी सध्या तपास करतात. मग तुम्हाला हे आरोप का करावेसे वाटतात हा सवालही कोर्टानं याचिकाकर्त्यांना विचारला. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही हायकोर्टात याचिका दाखल केली आहे आणि या याचिकेवरती सुद्धा सुनावणी पार पडली.
आणि यानंतर बातमी छत्रपती संभाजीनगरमधनं 2 कोटींच्या खंडणीसाठी एका बिल्डरच्या 7 वर्षीय मुलाचं गाडीमध्ये कोंबून अपहरण करण्यात आलं. हा मुलगा सुखरूपपणे सापडलेला आहे. पोलिसांनी त्याची सुटका केली आहे. पण हा सगळा थरार किंवा अपहरणाची सगळी घटना नेमकी कशी घडली ते आपण दृश्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया. सगळ्यात आधी 8:45च्या दरम्यान रात्री सिडको N4 परिसरातनं या मुलाचं अपहरण करण्यात आलं. हा मुलगा आपल्या घराच्या जवळच होता तेव्हा अपहरणकर्त्यांनी अक्षरशः मुलाला गाडीत कोंबलं आणि वडिलांच्या नजरेसमोरच या मुलाचं अपहरण केलं. त्यानंतर हा मुलगा पोलिसांना सापडला. तो कसा सापडला त्याची कहाणी आपण या दृश्यांमधनं बघूया. या गाडीचा, ज्या गाडीतनं या मुलाचं अपहरण झालेलं होतं, त्या गाडीचा अपघात झाला. पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलीस तिथे पोहोचले. हा मुलगा तिथे असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि मग पोलिसांनी व्हिडिओ कॉल करून त्या मुलाच्या पालकांचा आणि मुलाचा संवाद करून दिला. पालकांना, कुटुंबियांना खूप हायसं वाटलं की त्यांचा लहानगा मुलगा सुरक्षित आहे. आणि हे 2 अपहरणकर्ते, या अपहरणकर्त्यांनी एक सेल्फी काढलेला या लहान मुलासोबतचा. आणि हे 2 माफ करा, हे अपहरणकर्ते नाही तर हे 2 पोलीस होते. आणि या पोलिसांनी या मुलासोबतचा फोटो काढलेला होता आणि मुलाचं आईवडिलांसोबत बोलणं करून दिलं. आणि अर्थातच हा मुलगा आता सुरक्षित आहे त्याच्या आईवडिलांकडे. ह्या आरोपींच्या काही गाडीची जे वापरलं होतं गुन्ह्यामध्ये त्या वाहनाचा अपघात जालना जिल्ह्यात झाल्याचे आम्हाला कळालेलं होतं. आम्ही नांदेड रेंजपासून नाशिक रेंज इतर सर्व अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, RTOचे ऑफिसर, फॉरेस्टचे चेकपॉईंट्स हे सर्वांना आम्ही अलर्ट केलेलं होतं. त्या अनुषंगाने आम्हाला तिथून माहिती मिळालेली होती की अपघात झालेलाच आहे त्या गाडीचा. आणि त्या अनुषंगाने आमची टीम रात्रीच त्या ठिकाणी पोहोचली आणि तो जो जखमी होता त्याला रात्रीच आम्ही ताब्यात घेतलेला आहे. आणि या गुन्ह्यामध्ये इतर आम्ही 4 आरोपी हे निष्पन्न केलेले आहे. अक्षरशः 3 वाजेपर्यंत CP साहेबसुद्धा ऑफिसमध्ये बसले होते. त्यांचे सर्व सहकारी क्राईमचे असतील सर्वांनीच मोठ्या पराकष्टाने आम्हाला आमचा नातू परत आणून दिला. आमच्या सर्व मित्रपरिवाराचे, तुपे परिवार असेल, शेळके परिवार असेल, या सर्व मित्रपरिवाराचे आणि खास करून पोलीस प्रशासनाचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुढची बातमी धाराशिवमधनं आहे. धाराशिवमधल्या एका गावात बचत गटाच्या पैशांवरनं महिला वर्गात कमालीचा वाद झाला. आणि हा वाद इतका टोकाला गेला की बचत गटाची सचिव असलेल्या महिलेनं इतर महिलांच्या घरासमोर काळ्या जादूचे प्रकार सुरू केले. हे प्रकरण थेट पोलीस स्थानकात पोहोचलं. एकीकडे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय तर दुसरीकडे अनिसच्या वतीनं या गावाचं आता प्रबोधन सुरू आहे. धाराशिवच्या तांदुळवाडीत काळ्या जादूची दहशत. बचत गटाच्या पैशांचा वाद आणि जादूटोणा. पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा. CCTVत कैद झालेल्या या